नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज. पाहुयात आज दिवसभरातील ठळक घडामोडी. राजगुरुनगर शहरातील वाडा रोडवरून पायी जात असलेल्या महिलेच्या गळ्यातील 2 तोळे सोन्याचे दागिने मोटरसायकलवरून आलेल्या चोरट्यांनी हिसकावून नेले. बुधवारी 23 ऑक्टोबर 2024 रोजी सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. या प्रकरणी खेड पोलीस ठाण्यात 2 अज्ञात चोरट्यांच्या विरोधात तक्रार देण्यात आली आहे. या प्रकरणी निर्मला प्रशांत अभंग, वय वर्ष 50, राहणार वाडा रोड, चंद्रमा गार्डन शेजारी, राजगुरुनगर, तालुका खेड या महिलेनं फिर्याद नोंदवली आहे. ही महिला पहाटे 5च्या सुमारास राजगुरुनगर शहरातील सावतामाळी मंदिरात राजगुरुनगर या ठिकाणी काकड आरतीसाठी गेल्या होत्या. मंदिरातून पुन्हा घरी जात असताना वाडा रोडवरील चंद्रमा गार्डन समोर एका मोटरसायकलवरून आलेल्या 2 चोरट्यांनी पाठीमागून येऊन महिलेच्या गळ्यात असलेली मिनी गंठन धरून जबरदस्तीने हाताने हिसका मारून ओढून चोरून नेले. या प्रकरणी महिलेने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला, मात्र चोरट्यांनी दागिने हिसका मारून काढले व महिलेला काही अंतर ओढत नेले. या घटनेने राजगुरुनगर शहरातील महिलांचा सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. मोबाईल होता माझा, हा पिशवी मध्ये मोबाईल होता. मुकडी असते ना, नसतं लागलं, पण मोबाईल मुळे अजून त्यांना लागलं असं, माहितीये का, फटका. काय तरी त्यांनी तुम्हाला हे केलं. चाकण येथील आंबेठाण चौकात दुचाकी व हायवा यांची बुधवारी 23 ऑक्टोबर रोजी समोरासमोर धडक झाली. या अपघातात अविनाश कैलास परपे, वय वर्ष 30, सध्या राहणार दावडमळा, मूळ राहणार निमगाव टेंभी, तालुका संगमनेर, जिल्हा अहमदनगर यांचा जागेवर मृत्यू झाला. चाकण पोलिसांनी डंपर वाहन चालकावर गुन्हा दाखल केला आहे. महाराष्ट्र विधानसभेच्या आगामी निवडणुकांसाठी अजित पवार गटाने पहिली उमेदवार यादी जाहीर केली आहे. या पहिल्याच यादीत अपेक्षेप्रमाणे विद्यमान आमदार दिलीप मोहिते यांना उमेदवारी देण्यात आली आहे. आमदार मोहिते येत्या सोमवारी 28 ऑक्टोबर रोजी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे. निवडणूक कार्यक्रमानुसार नामनिर्देशन पत्र दाखल करण्याचा कालावधी 22 ते 29 ऑक्टोबर आहे. दरम्यान महाविकास आघाडीकडून नेमकी कुणाला उमेदवारी मिळणार याचा सस्पेन्स अजूनही कायम आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाला ही जागा सोडण्यात आल्याचे बोलले जात आहे, मात्र येथील उमेदवारीचा पेच अजूनही कायम आहे. अतुल देशमुख यांच्यासाठी खुद्द खासदार अमोल कोल्हे आग्रही असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र सर्व सहमतीचा उमेदवार देण्याकडे महाविकास आघाडीतील घटक पक्षांचा कौल आहे. त्यामुळे मनीषा गोरे यांचे नाव समोर येत आहे. मात्र अतुल देशमुख यांना डावलल्यास मोठा राजकीय राडा आणि बंडखोरी होणार असल्याची शक्यता गृहीत धरून येथील उमेदवारीबाबत एकमत करणे कठीण होत असल्याची चर्चा आहे. खेड आळंदी या मतदारसंघात अजित पवार गटाचे विद्यमान आमदार दिलीप मोहिते यांच्या विरुद्ध लढण्यासाठी महाविकास आघाडीकडून बरेच जण इच्छुक आहेत. त्यापैकी एखादा चांगला उमेदवार समोर आल्यास आणि त्यावर सर्वांचे एकमत झाले तरच येथील लढत ही तुल्यबळ व लक्षवेधी ठरू शकते. दिलीप मोहिते हे अजित पवार यांचे अतिनिष्ठावंत आहेत. त्यातच शरद पवार यांच्यावर देखील आमदार मोहिते यांनी टीका केल्याने ते थेट थोरल्या पवारांच्या रडारवर आहेत. त्यामुळेच मोहिते यांच्या विरुद्ध शरद पवार नेमका कोणता उमेदवार निवडतात, कसे डावपेच आखतात आणि मोहिते यांच्या सर्वपक्षीय विरोधकांची मोठ कशी बांधतात यावर लढत ठरणार आहे. खेड आळंदी मतदारसंघातील लढत शरद पवार आणि अजित पवार या काका पुतण्याचा कस पाहणारी ठरणार आहे. खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उच्च न्यायालयात सुरू असलेल्या याचिकांच्या संदर्भात खेडचे आमदार दिलीप मोहिते यांनी माध्यमांना मुलाखती दिल्या. दरम्यान या मुलाखती देताना करण्यात आलेले दावे खोटे असून आमदार मोहिते खेड तालुक्यातील जनतेची दिशाभूल करत असल्याचा आरोप खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान सभापती विजयसिंह शिंदे पाटील यांनी केला. बुधवारी 23 ऑक्टोबर रोजी राजगुरुनगर या ठिकाणी पत्रकार परिषदेत सभापती शिंदे यांनी आमदार मोहितेंच्या दाव्याचे खंडन केले. आमदार मोहिते यांच्याकडून सांगण्यात येत असलेली माहिती खोटी असल्याचं सांगत आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदार मोहिते खेड तालुक्यातील जनतेची दिशाभूल करत असल्याचा आरोप करत सभापती विजयसिंह शिंदे यांनी जोरदार टीका केली. दरम्यान विद्यमान सभापती विजयसिंह शिंदे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेनंतर आमदार दिलीप मोहिते यांचे कट्टर समर्थक असलेले माजी सभापती कैलास लिंभोरे यांनी देखील विद्यमान सभापती शिंदे यांच्या आरोपांचे खंडन केले आहे. पुणे लाईव्हला मोबाईलवरून संपर्क साधून माजी सभापती कैलास लिंभोरे यांनी याबाबत प्रतिक्रिया देताना काय सांगितले ऐकूयात. सर, मी सगळीकडे ते कोर्ट ऑर्डर पाठवलेली आहे. विजय शिंदेनी दुपारी पत्रकार परिषद घेतली. त्यांनी सांगितलं की दोन्ही ठिकाणी त्यांनी माघार घेतलेली आहे. तसं काही नाही. ऑर्डर मध्ये रिसर त्या ठिकाणी सांगितलेला आहे की हा निर्णय कोर्टाचा नाही तर त्या पणन खात्याचा निर्णय आहे. त्यामुळे हा निर्णय जिल्हा उपनिबंधक यांनी त्याच्यावर राजीनामा खरा आहे की खोटा आहे त्याच्यावरती निर्णय घेऊन तो निर्णय समोर द्यावा. आणि दुसरंही त्यात कोर्टाने सांगितलं की जो हायकोर्टात मॅटर चालू होता ते
तो आम्ही विड्रॉल करीत आहे. हायकोर्टने ते विड्रॉल केलेलं आहे. आम्ही कुठेही विड्रॉल केलेलं नाही. त्यामुळे सरळ सरळ युजी शिंदे खोटं बोलतोय. दोन्ही ठिकाणी विड्रॉल केलं असं सांगतोय. सुप्रीम कोर्टाने डायरेक्ट हायकोर्टाला हे कडक ताशेरे ओढलेले आहे की तुम्ही हा निर्णय यांचा आहे सहकार खात्यात, त्याच्यामुळे यातला निर्णय तुम्हाला देता येणार नाही असं सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं आहे. अच्छा, सुप्रीमने दिलं ऑर्डर आहे ना, रिसर ऑर्डर तुम्हाला दिलेली ती तुम्ही टाका ना. रिसर ऑर्डर दिलेली आहे ना. अच्छा, त्यात सरळ लिहिलेलं आहे ना. सगळे 4 मुद्दे त्यांनी टाकलेले आहे. बरं, मग आता तुम्ही ते डीडीआर कडे दिलेत का ते सगळे डॉक्युमेंट्स? आता डीडीआर आम्हाला तारीख उद्या देणार आहे. डीडीआर कडे सुप्रीम कोर्टाचा आज मी डॉक्युमेंट दिलेला आहे. जे ऑर्डर ते दिलेले आहे ते म्हणले यावरती आम्ही दोन्ही पार्ट्यांना आम्ही पार्टी करणार, दोघांनाही नोटीस पाठवणार. ते दोघांनी त्याचे पुरावे सादर माझ्याकडे करावे. ते ज्या ज्या तारखेला सांगेल त्या तारखेला, आणि त्यावर मी पुढे निर्णय घेणार म्हणून डीडीआरने स्वतः सांगितले. हो. खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केट यार्डमध्ये बुधवारी 23 ऑक्टोबर 2024 रोजी कांद्याची व बटाट्याची आवक स्थिर राहून भावात किंचितशी वाढ झाली. जुन्या कांद्याचे भाव प्रति किलोला 40 ते 45 रुपये राहिले, तर नवीन गावरान तळेगाव बटाट्याला प्रति किलोला 30 ते 32 रुपये एवढा भाव मिळाल्याची माहिती बाजार समिती प्रशासनाकडून देण्यात आली. चाकण मार्केटमध्ये येत असलेल्या नवीन बटाट्याची देशभरातील विविध राज्यात पाठवणी होत आहे. खेड तालुक्यात उत्पादित होणारा हा गावरान बटाटा चवदार असल्यानं या बटाट्याला देशभरातून मोठी मागणी होत असल्याचा आडते व व्यापारी सांगतात. खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केटमध्ये राज्याच्या विविध भागातून लिंबाची आवक होत आहे. यंदा लिंबाचे उत्पादन कमी होत असल्यानं घाऊक बाजारातील भाव 50 ते 60 रुपये प्रति किलो एवढा टिकून असल्याचं चाकण मार्केटमधील विक्रेते सांगतात. कर्जत जामखेड हाळगाव म्हणून इथून लिंब येतात आणि लिंबाची आवक कमी असल्यामुळं लिंबाचे काही बाजार यावर्षी काही पडले नाही. तरी आता होलसेलला 55, 60, 65 असे बाजार आहेत. किरकोळची विक्री होते, पण किरकोळच्या बाजाराचं काही एवढं व्हॅल्युएशन नसतं, कारण होलसेल शिवाय माल उठला जात नाही आणि होलसेलचे बाजार 55, 60 रुपये आहेत. आपल्या मार्केटला जी लिंब येतात ती जास्तीत जास्त कुठल्या भागातून येतात? ही सगळी लिंब आहे ना त्याच भागातून येतात. कोणत्या? कर्जत जामखेड हाळगाव ते काढले. बाकीची आउट साईडनी काही लिंब इकडे अजून काही आलेली नाही, येत नाही. आणि तिकडे बाजार असल्यामुळं तिकडली लिंब इकडे यायचं काही कारण नाही. सांगली जिल्ह्यातील मच्छिंद्रगड, शिराळा भुईकोट, विलासगड, बहादूरवाडी भुईकोट, बागणी भुईकोट, सांगली भुईकोट, मिरज भुईकोट, कोळदुर्ग, बाणूरगड, रामगड आणि जुन्ना पन्हाळा हे 11 दुर्ग 2 दिवसांत सर केले. राजगुरुनगरच्या डॉक्टर समीर भिसे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबवण्यात आली होती. संभाजी महाराज की जय. हर हर महादेव. हर हर महादेव. खेड आळंदी विधानसभा मतदारसंघात बुधवारी दिनांक 23 ऑक्टोबर रोजी दुसऱ्या दिवशी 10 जणांनी 20 अर्ज घेतले. दरम्यान 2 नामनिर्देशन पत्रे दाखल झाली. 2 दिवसांत 5 नामनिर्देशन पत्रे दाखल झाली असून एकूण 64 नामनिर्देशन पत्रांची विक्री झाली असल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात आलं. हुतात्मा राजगुरू महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या माध्यमातून मतदार जनजागृतीसाठी राजगुरुनगर बस स्टँड या ठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. अँटी करप्शन ब्युरो पुणे यांच्या वतीने चाकण पोलीस ठाण्यात बैठक घेण्यात आली. त्यानंतर पत्रकार परिषदेत अधिकाऱ्यांनी काय सांगितलंय पाहूया. मी प्रेम वाघमोरे, अँटी करप्शन PI पुणे युनिट. आमच्या परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक श्री शिरीष सर देशपांडे साहेब यांच्या संकल्पनेतून अँटी करप्शन आपल्या दारी हा उपक्रम चालू करण्यात आलेला आहे. त्या उपक्रमाअंतर्गत आम्ही प्रत्येक तालुक्यामध्ये मोठ्या मोठ्या सिटीमध्ये जाऊन जनजागृती करत आहोत. जनजागृतीमध्ये लोकांना भेटून लोकांची कामं करण्यासाठी लोकसेवक, लोकप्रतिनिधी हे पैशाची मागणी करत असतील तर त्यांना आमच्याकडे तक्रारी करण्यासाठी आम्ही त्यांना जनजागृत करत आहोत. त्यासाठी आम्ही कार्ड्स, पोस्टर्स छापले आहेत आणि प्रत्येक ठिकाणी लावत आहोत आणि कार्डचे वाटप करत आहोत.
खेड तालुक्यातील पाईट गावचे ज्येष्ठ नेते, माजी ग्रामपंचायत सदस्य, सोसायटी संचालक व नवखंडेनाथ दूध डेअरीचे विद्यमान चेअरमन बापूसाहेब राघू करंडे वय 85 यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, 3 मुले, सुना व नातवंडे असा मोठा एकत्र कुटुंब परिवार आहे. गावात सामाजिक व राजकीय क्षेत्रात बापूसाहेब करंडे यांचे योगदान होते. त्यामुळे पाईट व पंचक्रोशीतील मोठा जनसमुदाय त्यांच्या अंत्यविधी दरम्यान उपस्थित होता. शिरूर लोकसभा खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी देखील शोक संदेशातून बापूसाहेब करंडे यांना श्रद्धांजली व्यक्त केली आहे. नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज.